मुलगी. तू खूप कूल आहेस रे. मुलगा. तू पण तर खूप हॉट आहेस. त्याच्या मागे बसलेलं म्हातारं. दोघे पण लग्न करा म्हणजे मुलं कोमट होतील. नवरा बायको जेवत असताना. नवरा. अजून एक चपाती दे ना. बायको. संपली चपाती. नवरा. असं कसं? बायको. जसं की काल मला साडी घ्या म्हटलं होतं तेव्हा पैसे संपले होते तसं. नवरा. अगं तू बनवलेल्या भाजीमध्ये पनीरचा तुकडाही दिसत नाहीये. बायको. गुपचूप खा. या भाजीचं नावच खोया पनीर आहे. शिक्षक. सांगा, सर्वात उंच उडणारा पक्षी कोणता? पप्प्या. हत्ती. शिक्षक. नालायका, हत्ती हा पक्षी आहे का? घरी अभ्यास कोण घेते तुझा? पप्प्या. आई. शिक्षक. मग वडील काय करतात? पप्प्या. ते दाऊदच्या गँगमध्ये शार्प शूटर आहेत. शिक्षक. मुलांनो लिहा, हत्ती हा सर्वात उंच उडणारा पक्षी आहे. चुकीला माफी नाही. माणूस. देवा, मुली इतक्या सुंदर आणि गोड असतात, मग बायका एवढ्या तिखट आणि कडू का असतात? देव. कारण मुली मी बनवतो आणि त्यांना बायका तुम्ही बनवता. तो तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्हीच बघा. दुकानदार. काय पाहिजे? गिऱ्हाईक. मला ताकद पाहिजे, हिम्मत पाहिजे आणि अक्कल पण पाहिजे. दुकानदार. साहेबांना एक क्वार्टर दे आणि मूग डाळ दे 5 वाली. दादा. तू काल खूप प्यायला होतास. भाऊ. नाही रे, खूप नसेल प्यायलो. दादा. तू नळापाशी बसून नळाला म्हणत होतास, रडू नको, सगळं काही ठीक होईल. बाई वर्गात व्याकरण शिकवत होत्या. बाई. मुलांनी तुकाराम लिहून दाखवा पाहू. बंडू. बाई, तुकारामाची तू पहिली का दुसरी? बाईंनी बंडूला झोड झोडलाय. बंडूला अजूनही कळलं नाहीये की बाईंना एवढा राग कसला आलाय.